हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपण टॉपिक सुरू केलेला होता वेव ऑप्टिक्स. वेव ऑप्टिक्समध्ये आपण बरेचसे पॉईंट आत्तापर्यंत बघितलेले आहेत. इंटरफरन्स आपण बघतो. इंटरफरन्समध्ये आपण त्या इंटरफरन्स कशा पद्धतीने प्रोड्यूस होतो, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला कंडिशन्स कोणत्या रिक्वायर्ड आहेत त्या कंडिशन आपण बघितलेल्या आहेत. फ्रिंज विड्थ फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. आता याच्यानंतरचा आपण पॉईंट बघणार आहोत ऑप्टिकल पाथ. हा आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे. ऑप्टिकल पाथ. हा ऑप्टिकल पाथ ऑब्झर्व करत असताना आपण वेव लक्षात घेणार आहोत. ज्या वेव सोर्स थ्रू इमिट होणार आहेत त्या वेव्ज इथं आपण लक्षात घेणार आहेत. फर्स्ट केसमध्ये आपण लक्षात घेणार आहोत वेव ट्रॅव्हल थ्रू दी व्हॅक्यूम अँड देन वेव ट्रॅव्हल थ्रू दी मीडियम. तर बघा, आपण जर वी हॅव सर्टन वेव, आपल्याकडे लाईट वेव आहेत. दॅट लाईट वेव असल्यामुळे आपण ऑब्झर्व करतोय. वेव आपण ऑब्झर्व करत असताना वी ऑब्झर्व दी अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड वेव व्हेक्टर ऑल्सो. दिस वेव ट्रॅव्हल इन दी व्हॅक्यूम अलॉंग दी एक्स डायरेक्शन. आपल्याकडे एक वेव आहे. The wave having angular frequency omega and the wave vector k. This wave travel in x direction in the vacuum. त्यावेळेस तिथं तुम्हाला फेज ऑब्झर्व होईल. फेज ऑफ दॅट वेव इज kx मायनस ओमेगा टी. असा तुम्हाला तिथं फेज ऑब्झर्व होणार आहे. नाव here we know the k is the wave vector and this k is write as such k equal to 2 pi upon lambda and omega is 2 pi n. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युले माहिती आहेत. बट दिस के अँड ओमेगा मीन्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी अँड द वेव वेक्टर बोथ आर रिलेटेड. कशा पद्धतीने रिलेटेड असतील बघा. हियर k equal to 2 pi upon lambda, but here we know the relation. That relation is v equal to n lambda. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. याच्यावरून आपल्याला लॅम्बडाचा फॉर्म्युला मिळेल. लॅम्बडा इक्वल टू काय होईल, व्ही अपॉन एन. त्यामुळे आपण लॅम्बडाच्या जागी इथं सबस्टिट्यूट केला व्ही अपॉन एन आणि त्यामुळे आपल्याला केचा फॉर्म्युला मिळतो. दॅट इज 2n पाय अपॉन व्ही. बट 2n पाय और 2 पाय n is the omega. So relation is k equal to omega upon v. अशा पद्धतीने आपल्याला वेव वेक्टर अँड दी अँग्युलर फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये रिलेशन फाइंड आउट झालं. k इक्वल टू ओमेगा अपॉन v. दॅट इज दी रिलेशन. ना आता बघा आपल्याकडे काय आहे नेक्स्ट. बघा, आता ज्यावेळेस आपण हा फॉर्म्युला ऑब्झर्व करतो k इक्वल टू ओमेगा अपॉन v. v इज दी speed of wave in the medium, any medium. But here also we know that c is the speed of wave in the vacuum. हा तुम्हाला व्हॅक्यूममध्ये वेवचा स्पीड ऑब्झर्व होणार आहे. मग जी वेव आपण इथं ट्रॅव्हल करतो इन ए सर्टन मीडियम, इफ दिस लाईट वेव ट्रॅव्हल ए डिस्टन्स, सर्टन डिस्टन्स आपण इथं कन्सिडर करूयात. डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स ही वेव ट्रॅव्हल करते. देन हियर वी ऑब्झर्व द फेज इज चेंजेस. त्या वेवचं फेज चेंज झालेला आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. दॅट इज डिनोटेड बाय डेल्टा फाय. दॅट फेज इज डिनोटेड बाय दी डेल्टा फाय. हा डेल्टा फाय म्हणजे असणार आहे आपला चेंज इन फेज. नाव इफ
here we observed wave travels a distance delta x and wave vector is k. So we observe delta phi means change in phase is equal to k into delta x. आपल्याला इथं ऑब्झर्व होईल चेंज इन फेज असेल दॅट इज दी डेल्टा के इंटू डेल्टा एक्स असणार आहे. सो बट के इज ओमेगा अपॉन व्ही. सो के इक्वल टू ओमेगा डेल्टा एक्स अपॉन व्ही. इथंच जर आपण लक्षात घेतलं वेव ट्रॅव्हल इन ए व्हॅक्यूम देन वेलॉसिटी बिकम सी. सो फॉर्म्युला बिकम delta phi is ओमेगा इंटू डेल्टा एक्स अपॉन व्ही. आता इथं जर आपण असं कन्सिडर केलं वेव ट्रॅव्हल्स थ्रू दी व्हॅक्यूम देन के इक्वल टू ओमेगा अपॉन सी. सो डेल्टा फाय आपला चेंज होणार आहे अँड दॅट डेल्टा फाय is written as such. Delta phi is equal to omega delta x upon c असणार आहे. इथं आपल्याला डेल्टा फाय मीन्स चेंज इन फेज ऑब्झर्व होतोय दॅट इज डेल्टा फाय इक्वल टू ओमेगा इंटू डेल्टा एक्स अपॉन सी. Now we considered this wave is traveled through a medium, that medium having the refractive index n. Then our wave vector is changes. आपला वेव वेक्टर चेंज होईल. कशा पद्धतीने चेंज होणार बघा. वेव वेक्टर आपल्याला मिळाला होता के इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही. व्ही इज दी स्पीड ऑफ दी वेव इन दी मीडियम. Now we considered this wave is travel through a medium which having the refractive index n. And here n is the refractive index and here n is the frequency. Now k equivalent, now we denote that k as k dash equal to omega upon v. But here we considered wave travel through the medium of refractive index n. So relation of speed and the refractive index is as such n equivalent to c upon v. हे आपलं रिलेशन आहे between refractive index and the speed of the wave. So the formula become omega upon c upon v. म्हणजेच तुम्हाला c अपॉन n. म्हणजे फॉर्म्युला काय होईल के डॅश इक्वल टू ओमेगा n डिवाइड बाय c. अशा पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म्युला मिळेल. के डॅश इक्वल टू ओमेगा n अपॉन c हा आपल्याला फॉर्म्युला इथं ऑब्झर्व होणार आहे. नाव दिस वेव इज ट्रॅव्हल ए डिस्टन्स डेल्टा एक्स. तर हीच वेव मीडियममध्ये आपण आता कन्सिडर केलेली आहे. दिस वेव इज ट्रॅव्हल डिस्टन्स डेल्टा एक्स इन दॅट मीडियम. सो फेज डिफरन्स इज डिनोटेड ॲज सच. फेज डिफरन्स आपल्याला इथं ऑब्झर्व होईल अँड दॅट फेज डिफरन्स इज डेल्टा phi dash equal to k dash delta x. कारण आपण कन्सिडर केलेलं आहे दॅट वेव ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स डेल्टा एक्स इन दिस मीडियम. सो वी ऑब्झर्व दी फॉर्म्युला के डॅश. के डॅशचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे ओमेगा एन डेल्टा एक्स डिवाइड बाय सी. अशा पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म्युला मिळेल. बट हिअर वी कन्सिडर्ड n इंटू डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा एक्स डॅश. सो डेल्टा फाय डॅश इक्वल टू ओमेगा इंटू डेल्टा एक्स डॅश अपॉन सी. इथं आपण फॉर्म्युला इथं आपण कन्सिडर काय केलं n डेल्टा एक्स इज इक्विव्हॅलंट टू डेल्टा एक्स डॅश. So change in phase is delta phi dash equal to omega delta x dash upon c. अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला इथं मिळालेला आहे.
याचाच अर्थ काय होणार आहे, ज्यावेळेस ही वेव ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स डेल्टा एक्स थ्रू एनी मीडियम विच हॅविंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन, that change in phase or its change in phase is equal or the phase change by the same amount. कशाच्या, तर ज्यावेळेस वेव ही n इंटू डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल करणार आहे. ज्यावेळेस वेव n इंटू डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करेल, देन द फेज इज सेम वेन द वेव ट्रॅव्हल डेल्टा एक्स डिस्टन्स इन द medium having refractive index n. So here we say that the path length delta x in a medium of refractive index n is equivalent to a path length of n into delta x is vacuum. म्हणजे इथं आपल्याला मीडियममध्ये जे आपण पाथ लेंथ ऑब्झर्व केली डेल्टा एक्स, हे पाथ लेंथ तुम्हाला n इंटू डेल्टा एक्स इन ए व्हॅक्यूम ऑब्झर्व करत असताना इक्वल ऑब्झर्व होणार आहे. अँड दिस टर्म n इंटू डेल्टा एक्स इज कॉल्ड ॲज दी पाथ और ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ए वेव. या टर्मला आपण n इंटू डेल्टा एक्स, दिस टर्म इज कॉल्ड दी ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ए वेव. हा तुमचा ऑप्टिकल पाथ त्या वेव थ्रू ट्रॅव्हल झालेला ऑब्झर्व होणार आहे. ऑप्टिकल पाथ आपण इथं लक्षात घेऊयात. दिस ऑप्टिकल पाथ थ्रू ए मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम टू जनरेट दी सेम फेज डिफरन्स. यावरून आपण हा ऑप्टिकल पाथ इथं डिफाईन करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, ऑप्टिकल पाथ थ्रू ए मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम टू जनरेट दी सेम फेज डिफरन्स. इथं तुम्हाला सेम फेज डिफरन्स जनरेट होत असलेला ऑब्झर्व होणार आहे. पण हा पाथ ऑप्टिकल पाथ असाही डिफाईन करू शकतो, दॅट ऑप्टिकल पाथ इन ए मीडियम डिफाईन ॲज दी corresponding path in vacuum that the light travels in the same time as it takes in the given medium. म्हणजे थोडक्यात बघा, आपण इथं लक्षात घेऊयात कशा पद्धतीने. Here we observe the optical path in a medium that is also defined the corresponding path in vacuum that the light travels in the same time as it takes in the given medium. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, t टाइम इक्विव्हॅलंट टू टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. अशा पद्धतीने आपल्याकडे फॉर्म्युला आहे. नाव हिअर वी कन्सिडर्ड ॲज सच टी इक्वल टू डी इन मीडियम अपॉन व्ही इन मीडियम, दॅट इज इक्विव्हॅलंट टू डी इज द डिस्टन्स, डी इन व्हॅक्यूम टू द व्ही is the velocity, v in vacuum. So here we find the distance in medium that equal to optical path equivalent to d in vacuum equal to v in vacuum upon v in medium into d in medium. So but we know that the ratio of velocity in vacuum to the medium is equal to refractive index. So formula become n into dm
dm means distance in medium. So here we observe optical path equal to n into distance in medium. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला इथं मिळतं. Thus आपण जर इथं ऑब्झर्व केलं डिस्टन्स डी हा आपण डी डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे. द डिस्टन्स डी ट्रॅव्हल्ड इन ए मीडियम ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन दॅट इंट्रोड्यूस पाथ डिफरन्स. इथं आपल्याला पाथ डिफरन्स इथं ऑब्झर्व होईल. दॅट इज एन इंटू डी मायनस डी. म्हणजेच तुम्हाला इथं पाथ डिफरन्स ऑब्झर्व होणार आहे. दॅट इज डी इंटू एन मायनस 1. अशा पद्धतीने पाथ डिफरन्स ओव्हर ए रे ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स थ्रू ए वॅक्यूम ऑब्झर्व होणार आहे. दॅट इज डी इंटू एन मायनस 1. आपण इंटरफरन्स पॅटर्न तिथं ऑब्झर्व केला होता. ज्यावेळेस दोन वेव्ह ह्या इंटरफेअर होत आहेत अँड वी ऑब्झर्व कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. दॅट आपण काय म्हणू शकतो, टू वेव्ह इंटरफेअर कन्स्ट्रक्टिव्हली. त्यावेळेस आपल्याला काय ऑब्झर्व होते, तर ऑप्टिकल पाथ लेंथ इक्वल असेल. कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफेअर होत आहेत म्हणजे तिथं आपल्याला काय ऑब्झर्व होऊ शकतं, ऑप्टिकल पाथ लेंथ्स आर इक्वल. किंवा दुसरी कंडिशन काय असू शकते, ऑर दॅट डिफर बाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ दी वेवलेंथ. किंवा ते जे पाथ आहे दॅट वेव्ज डिफर बाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ दी वेवलेंथ. ह्या दोन कंडिशनवरती आपल्याला इंटरफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑब्झर्व होणार आहे. बघा आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहिला याच्या आधी. त्या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण दोन सोर्स घेतले होते, S1 अँड S2 असे दोन सोर्स आपण इथे लक्षात घेतले होते. तर हियर वी कन्सिडर्ड दी सोर्स S1. जो फर्स्ट सोर्स आहे त्या सोर्स S1 समोर आपण एक असा प्लेट ट्रान्सपरंट प्लेट आपण प्लेस करूयात विच हॅविंग थिकनेस टी. एवढा थिकनेस असलेला ट्रान्सपरंट प्लेट आपण याच्यासमोर शीट S1 समोर इथं प्लेस करूयात. Here we place the transparent plate in front of the source S1 which having the refractive index n and thickness t. Now wave travel or emitted from the source S1 towards the P. That waves travel higher distance. कशापेक्षा, when wave travels the distance in absence of the plate. प्लेटच्या ॲब्सेन्समध्ये जेवढं काही डिस्टन्स त्या वेव्स ट्रॅव्हल करतील त्यापेक्षा मॅक्झिमम डिस्टन्स इथं when certain plate is placed in front of S1. S1च्या समोर एखादी टी एवढी थिकनेस असणारी प्लेट ज्यावेळेस आपण प्लेस करू दॅट टाईम वी ऑब्झर्व दी वेव ट्रॅव्हल डिस्टन्स मॅक्झिमम डिस्टन्स. Here optical path traveled by the wave along S1P is higher than that traveled by the wave along S1P in absence of the plate by कितीने हायर असू शकतो, that is higher than n-1 into t. कारण इथं टी एवढी थिकनेस आपण प्लेटची घेतलेली विच इंट्रोड्यूस्ड इन फ्रंट ऑफ दी S1. म्हणजेच वेव ट्रॅव्हल होत असताना टी एवढं डिस्टन्स त्याला मॅक्झिमम ट्रॅव्हल करावं लागते बिकॉज टी इज दी थिकनेस ऑफ दी प्लेट. सो इथं आपल्याला जे काही ऑप्टिकल पाथ वेव ट्रॅव्हल करेल विथ प्लेट अँड विदाऊट प्लेट हे आपल्याला तिथं डिफरन्स ऑब्झर्व होणार आहे. याच्यामुळे काय होते बघा, ऑप्टिकल पाथ लेंथ आणि फेज हा चेंज होणार आहे. ज्या रेज ह्या O डॅशपर्यंत येत आहेत S1 आणि S2 विदाऊट एनी प्लेट
तुम्हाला ओ डॅशवरती या वेव्हचा ऑप्टिकल पाथ हा सेम दिसेल आणि फेजसुद्धा सारखा असेल. पण आता आपण काय केलेलं आहे, एक जो फर्स्ट स्लिट आहे S1, in front of that S1 we place the plate of thickness T. त्यामुळे काय होतंय, ज्या रेज ओ डॅशपर्यंत ट्रॅव्हल करतील दॅट रेज रिचेस अप टू मिडल पॉईंट ओ डॅश बाय चेंजिंग दी पाथ लेंथ किंवा ऑप्टिकल पाथ लेंथ हा इथं वेव्हचा चेंज होईल आणि फेजसुद्धा चेंज होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, इथं ओ डॅशवरती येत असताना S1 आणि S2 कडून येणाऱ्या वेव्हचा पाथ लेंथ हा सारखा नाही राहणार आणि फेजसुद्धा सारखा नाही राहणार. त्यामुळे ओ डॅशवरती आपल्याला ब्राईट पॉईंट ऑब्झर्व होणार नाही. मीन्स सो ॲट दी ओ डॅश वी कॅन नॉट ऑब्झर्व दी ब्राईट फ्रिंज. कारण इथं आता बाय इंट्रोड्युसिंग दी प्लेट इन फ्रंट ऑफ S1 त्यामुळे ऑप्टिकल पाथ लेंथ ही चेंज होती आहे आणि फेजसुद्धा S1 S2 थ्रू इमिट होणाऱ्या वेव्हचा व्हॅरी होतो आहे. सो ओ डॅश जो मिडल पॉईंट असेल त्या ओ डॅश मिडल पॉईंटला आपल्याला आता ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होणार नाही. दॅट ब्राईट फ्रिंज इज ऑब्झर्व एनीवेअर ऑन दी स्क्रीन. कुठल्याही एका स्क्रीनवरती कुठल्याही दुसऱ्या पॉईंटला तुम्हाला ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होईल की ज्या पॉईंटवरती सेम फेज अँड दी सेम पाथ लेंथ तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे वेव्हची. अशा पॉईंटला तुम्हाला ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होईल. एक्झॅक्ट सेंटर पॉईंट ओ डॅशला आपल्याला ब्राईट फ्रिंज ऑब्झर्व होणार नाही. आता या ओ डॅश व्यतिरिक्त कोणत्याही पॉईंटला आपल्याला इथं ऑप्टिकल पाथ लेंथ अँड फेज डिफरन्स इक्वल ऑब्झर्व झालेला असेल तर त्या पॉईंटच्या दोन्ही साईडला सिमेट्रिकली डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आपल्याला ऑब्झर्व होत जातात. म्हणजेच याचाच अर्थ काय, जे काही आपण इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करणार आहोत दॅट इंटरफरन्स पॅटर्न इज शिफ्टेड. एका पर्टिक्युलर वन डायरेक्शनमध्ये आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न हा शिफ्ट झालेला ऑब्झर्व होऊ शकतो. हे कशामुळे होतं आहे, तर आपण इथं पाथ लेंथ चेंज करतो आहे. कारण S1 आणि S2 या दोघांमधून ज्या लाईट ट्रॅव्हल होतात, कोहिरंट सोर्सेस आहे दोन्हीही, त्या दोन्ही थ्रू लाईट ज्या ट्रॅव्हल होणार आहेत एका पर्टिक्युलर इक्वल डिस्टन्सपर्यंत, तर तिथं तुम्हाला फेज डिफरन्स इक्वल ऑब्झर्व होणार आहे. पाथ लेंथ कारण त्या इक्वली ट्रॅव्हल होणार आहेत, पाथ लेंथ आणि फेज हा इक्वल ऑब्झर्व होईल, त्यामुळे ब्राईट फ्रिंज तयार होईल. पण ज्यावेळेस आपण S1 किंवा दोन्हीपैकी कोणत्याही एका सोर्ससमोर जर पर्टिक्युलर प्लेट ट्रांसपरंट प्लेट प्लेस केली आहे विच हॅविंग दी थिकनेस T अँड दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N, तर त्यावेळेस एका सोर्स थ्रू ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटचा पाथ हा चेंज होईल. तो आता दोन्ही सोर्स S1 आणि S2 दोन्ही सोर्सचा पाथ हा सेम राहीलच असं नाही, त्यामुळे फेजसुद्धा चेंज होईल. सो एक्झॅक्ट मिडल पॉईंट ओ डॅशला आपल्याला ब्राईट फ्रिंज न ऑब्झर्व होता तो पॅटर्न पूर्ण शिफ्ट होईल एका पर्टिक्युलर वन डायरेक्शनमध्ये. सो हिअर वी ऑब्झर्व दी ऑप्टिकल पाथ अँड ऑप्टिकल पाथ लेंथ. तर आपण या पॉईंटमध्ये ऑप्टिकल पाथ आपण बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑप्टिकल पाथची डेफिनेशन बघितली आहे अँड दी ऑप्टिकल पाथ फॉर्म्युला दॅट इज ऑप्टिकल पाथ इक्वल टू N इंटू D इन मीडियम, डिस्टन्स इन मीडियम, अशा पद्धतीने आपण बघितले. वी ऑल्सो ऑब्झर्व दी फॉर्म्युला दॅट इज D इंटू N-1 हा सुद्धा आपण इथं फॉर्म्युला बघितला आहे. आणि त्याच्या थ्रू जर पाथ चेंज होत असेल तर इंटरफरन्स पॅटर्न कशा पद्धतीने शिफ्ट होऊ शकतो हेही आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या डायग्राम थ्रू आपण इथं ऑब्झर्व केलेलं आहे. ना थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिफ्रॅक्शन सुरू करणार आहोत.
आत्तापर्यंत आपण लाईटच्या प्रॉपर्टीज बघितल्यात, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशनसुद्धा आपण इथं ऑब्झर्व केलेलं आहे आणि हा आपण बघितला इंटरफरन्स ऑफ लाईट. ह्या ऑल प्रॉपर्टीज ज्या आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या एक्सप्लेन करत असताना आपण वेव नेचर कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण इथं ऑब्झर्व करणार आहोत, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दॅट डिफ्रॅक्शन इज ऑल्सो एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग वेव नेचर ऑफ light. Now here we will stop. Thank you friends.